श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष असे महत्त्व आहे आणि असाच एक महत्त्वपूर्ण आणि अतिशय खास सण म्हणजे होळीचा सण. सर्व लोक एकत्र येऊन हा सण साजरा करत असतात. यंदा 2025 मध्ये होळी जी आहे तर ती गुरुवारी 13 मार्चला आलेली आहे. फाल्गुन महिना हा मराठी वर्षाचा शेवटचा महिना असतो आणि फाल्गुन महिन्याची जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला हा होळी सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवसाला हुताशनी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. होळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री आपण होळी पेटवत असतो म्हणजे होळी दहन करत असतो. त्यानंतर याच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते आणि होळीचा सण जो आहे तर तो 5 दिवसांचा असतो. म्हणजे होळीच्या दिवसापासून रंगपंचमीपर्यंत तर असे हे जे 5 दिवस आहेत तर हे 5 दिवस आपण हा सण साजरा करत असतो. परंतु होळी आणि धुलीवंदन या 2 दिवसांना विशेष असे महत्त्व आहे. होळीच्या दिवशी आपण काही उपाय सुद्धा करत असतो. बऱ्याच वेळेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या असतात. अशी कोणतीही व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या नाहीत, संकटे नाहीत, दुःखे नाहीत किंवा कोणती अडचण नाही. तर आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असू शकतात, मानसिक असू शकतात, शारीरिक असू शकतात. आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही. माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर होत नसेल. त्याचप्रमाणे वायफळ खर्च वाढत आहे, काही केले आपले कर्ज फिटत नसेल किंवा बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये सततचे मतभेद असतात, वादविवाद असतात, कलह असतात, क्लेश असतात, काही केल्या मानसिक शांतता मिळत नाही किंवा कोणी ना कोणी सतत आजारी पडत असतं. आजारपण जे आहे तर ते काही केल्या संपत नाही, दवाखान्यासाठी भरपूर पैसे खर्च होत असतील. तर अशा एक ना अनेक समस्या ह्या आपल्या जीवनामध्ये सुरूच असतात आणि आपल्याला कधी-कधी शत्रूचा सुद्धा त्रास होत असतो. शत्रुपीडा, शत्रुदोष जे आहेत, तर हे नष्ट होण्यासाठी सुद्धा आपण बरेचसे उपाय सुद्धा करत असतो. आता होळीचा जो दिवस आहे, तर तो वर्षातून फक्त एकदा येत असतो आणि अशा या होळीच्या दिवशी आपण आपली शत्रुपीडा जी आहे, तर ती नष्ट व्हावी, शत्रूचा त्रास जो आहे, तर तो संपावा, यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्या खिशामध्ये आपल्याला एक वस्तू जी आहे, तर ती गुपचूपपणे ठेवायची आहे. आता ज्या महिला आहेत तर त्यांनी ही वस्तू जी आहे तर ती आपल्या ओढणीमध्ये किंवा आपल्या साडीचा जो पदर आहे तर त्यामध्ये ठेवायची आहे. आता ही वस्तू आपण कोणती आणि कशा प्रकारे ठेवायची आहे आणि या वस्तूचं पुन्हा काय करायचं आहे तर अशी संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. होळीच्या दिवशी आपला शत्रू जो आहे तर तो नष्ट व्हावा, शत्रूचा त्रास संपावा यासाठी आपल्याला खिशामध्ये एक वस्तू ठेवायची आहे. त्याचप्रमाणे आपण या दिवशी अजून कोणते प्रभावी उपाय करू शकतो तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे आटोपायचं आहे. यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजावरती आपण कुंकवाचं किंवा हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे, ज्यामुळे नकारात्मकता नष्ट होईल. आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. खास करून या दिवशी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे. आणि आपल्याला ही देवपूजा वगैरे झाल्यानंतर एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. काळ्या रंगाचं कापड घ्यायचं. थोडेसे आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. तुम्ही देवघरासमोर बसला तरी चालेल, नाही बसला तरी चालेल. हे जे कापड आहे त्यामध्ये ते काळे तीळ जे आहेत तर ते आपल्याला बांधायचे आहेत. म्हणजे आपल्याला त्याची पुरचुंडी, छोटीशी पोटली बनवायची आहे आणि आपल्या खिशामध्ये ही पोटली ठेवायची आहे. म्हणजे थोडक्यात काय तर काळे तीळ हे काळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहेत किंवा आपल्या ओढणीमध्ये बांधायचे आहेत किंवा आपला जो साडीचा पदर आहे त्याच्या टोकाला ते बांधायचे आहेत आणि दिवसभर हे आपल्यासोबतच राहू द्यायचं आहे. कारण आपण काळं कापड वापरलेलं आहे, काळे तीळ वापरलेले आहेत, त्यामुळे सर्व प्रकारची जी काही नकारात्मकता आहे, सर्व दोष आहेत किंवा शत्रूकडून आपल्याला होणारी जी काही पीडा आहे, शत्रुदोष आहेत, तर ते सर्व यामध्ये कॅप्चर होणार आहेत. आणि रात्री आपण जेव्हा होळी दहन करतो, मग ते आपण घरगुती पद्धतीने करू द्या किंवा आपण सार्वजनिक ठिकाणी करत असतो. तर कोणत्याही ठिकाणी आपल्याला जायचं आहे. घरी आपण जरी होळी पेटवत असतो, तरी होळी जेव्हा आपण पेटवतो त्यानंतर काय करायचं आहे, त्या पेटत्या अग्नीमध्ये हे जे आपण खिशामध्ये ठेवलेलं आहे किंवा साडीमध्ये बांधून ठेवलेलं आहे, तर ही जी पोटली आहे तर त्या पेटत्या अग्नीमध्ये आपल्याला टाकायची आहे आणि यानंतर प्रार्थना करायची आहे की माझा शत्रुदोष, माझी शत्रुपीडा जी आहे तर ती नष्ट व्हावी. होळीच्या दिवशी आपण अजून कोणते उपाय करू शकतो तर धनप्राप्ती व्हावी, आपल्या घरामध्ये पैसा यावा यासाठी मका,
किंवा डाळी किंवा तांदूळ, गहू किंवा अळशी जे आहे तर ते आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, ज्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील. तसेच आपण अजून एक उपाय हा आर्थिक अडचणी नष्ट होण्यासाठी करू शकतो. तो म्हणजे कणकेचा पंचमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. थोडेसे काळे तीळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि हा दिवा जो आहे तर तो आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे. यामुळे काय होतं तर आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात. त्याचप्रमाणे पैशासंबंधीच्या अडचणी ज्या आहेत तर त्या लवकर कमी होतात. आपण जेव्हा हा दिवा होळीमध्ये अर्पण करतो तर त्यानंतर आपल्या आर्थिक अडचणी किंवा पैशासंबंधीच्या समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आणि हा दिवा आपण होळीमध्ये नेऊन टाकल्यानंतर आपल्याला घरी परत यायचं आहे आणि पुन्हा मागे वळून पाहायचं नाही. घरी आल्यावर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवूनच घरामध्ये जायचं आहे. कर्जमुक्तीसाठी अतिशय प्रभावी असा हा कणकेच्या दिव्याचा उपाय आहे, जो आपण होळीच्या रात्री करू शकतो. त्याचप्रमाणे आपण होळीमध्ये नारळ जो आहे तर तो सुद्धा या दिवशी अर्पण करत असतो आणि हाच नारळ पुन्हा आपण प्रसाद म्हणून खात असतो, ज्यामुळे आपल्या मागे जर काही आजारपण असेल तर ते नष्ट होत असते. तसेच आपण या दिवशी 7 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मिरच्या या देठासह असाव्यात आणि आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या मिरच्या आहेत तर त्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत. शक्य असेल तर पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवायचं किंवा कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत. दिवसभर त्या घरामध्ये राहू द्यायच्या आहेत आणि रात्री जेव्हा आपण होळी दहन करतो तर त्यावेळेला होळीची पूजा वगैरे करायची आहे. होळीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि होळी दहन जेव्हा आपण करणार आहोत तर होळी पेटवल्यानंतर आपल्याला त्या पेटत्या होळीमध्ये या मिरच्या ज्या आहेत तर त्या नेऊन टाकायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होत असतात. तसेच घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर मग त्यासाठी आपल्याला 2 किंवा 1 विड्याचं पान घ्यायचं आहे. पान व्यवस्थित देठासह घ्यायचं आहे आणि 2 लवंगा ह्या थोडा वेळ तुपामध्ये भिजवायच्या आहेत. लवंगा ह्या फूल असलेल्या आणि अखंड असाव्यात आणि ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत. आपल्याकडे जर बत्ताशा असेल तर त्यासोबत एक बत्ताशा ठेवायचा आहे आणि जर बत्ताशा नसेल तर फक्त विड्याची पाने घ्यायची, त्यावरती तुपात भिजवलेल्या 2 फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आणि हा विडा जो आहे तर तो आपल्याला पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचा आहे. होळी दहन जेव्हा आपण करतो तर त्याच वेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यामुळे पैशासंबंधीच्या आपल्या घरामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या नष्ट होत असतात. तसेच आपल्या घरात मुले आहेत आणि ती खूप हट्टीपणा करतात किंवा चिडचिडेपणा करतात किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढलेली आहे, घरामध्ये क्लेश आहेत, कलह आहेत, तर मग काय करायचं, एक नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे. नारळ हा नवीनच घ्यायचा आहे आणि 1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे. तो नारळ घ्यायचा, नारळावरती ते 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि आपल्या घरावरून 7 वेळेला हा नारळ ओवाळून घ्यायचा आणि आपल्याला नेऊन होळी दहनाच्या वेळेला होळीमध्ये टाकायचं आहे. यामुळे आपल्या घरातील कलह कमी होतात आणि मुले जर खूप चिडचिडेपणा करत असतील तर मुलांवरून आपल्याला हा नारळ ओवाळून होळीमध्ये टाकायचा आहे. तर असे साधे सोपे उपाय जे आहेत हे सुद्धा आपण होळीच्या दिवशी करू शकतो.